बसली बघा उगच काय करावं काय नाही काय कळलं नाही. रात्री ह्यांना अचानक चक्कर यायला लागली, डोकं दुखायला लागलं, हातापायाला थेट यायला लागलं. रात्री दवाखान्यात घेऊन गेली ती, अजून घरी आली नाही ती. फोन केला तर म्हणले ती येतो तासाभरात. काय सुखासुखी काय ना काय महाग आहे बाबा. आता चांगलं होतं काल, मस्त बोलतही नव्हतं कुणाला, पण एकटं बसत होतं. अचानक रात्री 10:30-11 वाजता तसं झालं त्यांना. भाऊजी घेऊन गेले तर सलाईन ही लावल्यावर आलंय म्हणले तर कमी. मी हाय घरीच. ते दोघांनाच लावलं जावा म्हणलं रातचं. काय करावं काय कळलं नाही मला तर बघा. कशामुळं असं होतंय हीच काय कळलं नाही. काय करू तर काय आता, मी तर काय करू आता. विचार करून करून माझ्याच लागले पोटात कालवायला. मस्त वाईट वाटतंय, पण न इलाजाच्या गोष्टीला कोण तर काय करणार आहे. कोणच काय करू शकत नाही. त्यांनी त्यातनं बाहेर निघलं पाहिजे, तर स्वतःला सावरलं पाहिजे, पण बाहेरच निघणार. तर ते जास्त विचार करून करून तसं होतंय काय त्यांना कुणास ठाऊक. काळजी घ्या सगळी म्हणते ती, ध्यानामनातनं काढून टाका. कुणाचं ऐकना तर त्यांचंच खरं करतात. तर आहे ते आजूबाजूनं सगळे आहेत ती. भाऊजी आहेत, ज्योती आहे, वहिनी आहेत त्या. पण ती म्हणतात अचानक असं 4 महिन्यात जर दोघं जात असतील तर कुठलं कुठलं कुणाचं पाप केलंय असलं वाईट ते देवानं आपल्याला भोगायचं आणलं. आई कशी तर देवानं नेली. बाप होता, बापात सगळं बघत होतो म्हणत होतं. त्यांनी काय ना देऊ दे, पण नुसतं बसून नुसतं बोलू दे ती लय मोठा आधार होता. चांगलं वाईट सांगायचं. बापानं आमच्यासाठी काय केलंय आम्हाला माहित आहे म्हणतात. तर शेवटी बाप आहे, वाईट वाटणार. मरण आणि जन्म कुणाच्या हातात आहे का? कुणाच्याच हातात नाही. पण ती स्वतःला अजिबात सावरून घेणार, डोक्यातनं काढून टाकणार. तीच विचार करत बसते तर कशामुळं असं झालं, अचानक असं का घडलं. होणाऱ्या गोष्टीला कोणच थांबवू शकत नाही. त्यांना बोलायला गेले की ती म्हणते तर जे जे आईबाप आहे ते त्यालाच कळतं. सांगायचं तर कसं त्यांना. मस्त वाईट वाटतंय, एकटं बसत्यात बोलत नाहीत, पण बाहेर निघलं पाहिजे त्यातनं. आता त्यांनाच त्रास आहे ते. जेवढा ती विचार करतेला तेवढा त्रास होणार आहे त्यांना. वेळेला जेवण आता न वेळेला जेवण म्हणजे न करण्यानं किंवा ती एकटं बसण्यानं ती त्रास लय होतो माणसाला. दिसत नाही ती त्रास, पण ती आतल्या आत माणूस झुरून झुरून ग नाही. मन मोकळं झालं की काय होत नाही माणसाला, पण ती आतल्या आत झुरत राहिलं ना, अनेक विचार येत राहते तर डोक्यात. अचानक घडलं त्यांना तर काय म्हणायचं. अचानक घडलंय. मामा ह्या 4-5 महिन्यात तर एवढं चांगलं होतं ना, बोलायचं करायचं सगळं चांगलं सांगायचं. मामाचं जेवढं सांगेल तेवढं थोडं. जेवाय सगळ्याला घेऊन बसायचं, भांडू नका म्हणायचं. पोरं जरी भांडायला लागली एकामेका संग तर त्यांना नीट चांगलं सांगायचं. भांडू नका, दोघं जण हाय नीट राहावा. आजीची सावली लय मोठी असते. लेकर पण म्हणते ते दादाला अचानक असं काय झालं, दादा आपल्याला सोडून गेलं. कुठे जरी गेलं तर पोराशींला खायला आणायचं. पोरं एका दिवशी शाळेत जाणे तर पोरासनी शाळेत सोडायला जायचं. घरी बसू नका, शाळा शिका. म्हणजे असं चांगलं रोज चांगलं असं काय ना काय असं सांगत राहायचं. ही करा, ही केल्यावरती होतं, असं करू नका. मी वैतागायची बुरांना, अगं त्यातच लक्ष्मी आहे म्हणायचं. वैतागती तू. किती मामाने
मामाने कष्ट पण लय केले बरं का. वाईट कष्ट केले मामाने. आता काय दिवस चांगला आलत तोवर देवाने खाऊ दिलं ना. गरिबी असू द्या, पण माणसाची एकी घरात एकी असली ना काय कमी पडत नाही. मनानं मोठा पाहिजे माणूस, तसा मनानं मोठा होता आमचा मामा. लय म्हणजे लय मोठं दिलदार माणूस होता. जर एखाद्यानं बाहेरच्यांना लय चांगलं, घरातल्यांना होतं ते होतं, पण बाहेरच्यांना पण लय चांगलं होतं. कुणाला कधी आडवं बोलत नव्हतं, कुणाला काय असं शिवीगाळ असलं तर कधी नाही. आमच्यासारखं कष्ट काय होणार आहे तुम्हाला एवढं म्हणायचं. आमच्यासारखी कामं तुम्हाला काय होणार आहेत. आम्ही लय कामं पहिली केली ती, आणि खरंच आहे त्यांचं. पहिली माणसाने लय कष्ट केलंय. आताच्यांना होत नाही तसं कष्ट, आम्हाला सुद्धा होत नाही. अगं म्हणायचं एक एक वडापाव खाऊन दिवस काढलाय. तवा ही हिरी पडल्या, होल पडलं, पोटाला सुद्धा पोटभर आम्हाला अन्न मिळलं नाही असं सांगायचं. कुणासाठी केलं? लेकांसाठीच केलं ना त्यांनी. उपाशी राहून परपंचा पोटाला एक वेळ न खाऊन, एक वेळ खाऊन, जीवाला 2 घास सुद्धा वेळ मिळलं नाही तर त्यांना. का तर महाग लेकरं आहे ते. मामा मुंबईला कामाला होतं तिकडं, आणि हिथं सगळी ही मामाचं लय हाल झाले ते. त्यामुळं ह्यांना वाईट वाटतंय आता. मायाबापानं लय कष्ट केले, मायाबापानं लोकांच्या तोंडाकडे बघू दिलं नाही. आणि आता काय दिवस चांगलं आलं तर देवानं खाऊ दिलं नाही. आम्हाला म्हणलं होतं पुढल्या मे महिन्यात मुंबईला जाणार आहे, मासं घेऊन येतो तिथलं तुम्हाला. ती असं सगळं बोललेलं हे तीच ध्यानात येते सारखं. किती जर ध्यानातनं काढायचं म्हणलं तीच ध्यानात येते. आपण इथं जाऊ, आपण ही करू, आपण ती करू, ध्यानातनं नाही जात ती. सहजासहजी माणूस गेला म्हणून त्याच्या आठवणी त्रास देते त्या माणसाला आपण म्हणतो, पण ती एवढा जर त्रास देते त्या बोलून उपयोग नाही. निदान आमच्या संग मामाला अजून 10-12 वर्ष तर आमच्यात पाहिजे होतं मामा. कधी सुना बाळासनी वाईट नाही बोललं, कधी एडवाकडं बोललं नाही, तर लेकासनी बोललं, पण सुनासनी कधी वर तोंड करून शिना कधीच बोललं नाही तर मामा. लेकासनी म्हणायचं तुम्ही असं करताय म्हणून त्या तशा करते, तुम्ही नीट राहा. असं माणूस भेटायला नशीब लागतं. त्या सासऱ्यासाठी बोलल तेवढं थोडं. मामा म्हणायचं कष्ट करा, स्वतःच्या पायावर उभा राहाय शिका, तर आहे, नाही तर काय नाही. कष्ट घ्या, स्वतः जीवाला त्रास होऊ द्या. माणूस आयतं खाल्लं की सोकाळ होतं, त्यांचं बरोबर आहे. आयतं खाल्लं की माणूस सोकाळ होतं. स्वतः जगाय शिकलं पाहिजे असं सांगायचं.